नमस्कार. आज आपण बघणार आहे फेज सिक्वेन्स इंडिकेटर. जर ज्या ठिकाणी आपल्याला 3 फेजचं ज्या ठिकाणी आपल्याला वायरिंग करायचं असतं किंवा एखादी मोटर चालू करायची असतं किंवा ज्या ठिकाणी आपल्याला 3 फेजवर अशा काही मशिनरी वगैरे पूर्ण चालू करायचं त्यावेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट असतं ते म्हणजे फेज सिक्वेन्स चेक करणे. तर फेज सिक्वेन्स कशा पद्धतीने चेक करू शकतो तर त्यासाठी फेज सिक्वेन्स इंडिकेटर पाहिजेत आपल्याला. तर त्याच्या मार्फत आपण हे चेक करत असतो. मग तो चेक करत असताना आपल्याला काय करावं लागतं. जर फेज सिक्वेन्स चेक करतो तर पहिला येतं त्या ठिकाणी आपल्याला आर, दुसरा वाय, तिसरा बी. 3 फेज जर का म्हटलं असेल तर काय येतं आर वाय बी. याचं व्होल्टेज किती येतं जवळपास 440 व्होल्टेज येणार. ठीक आहे. आणि त्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे. सिक्वेन्स म्हणजे क्रम. तर क्रम कसा असला पाहिजे आर वाय आणि बी. तर हा जो जर का व्यवस्थित येत असेल तर काय होईल या ठिकाणी जसं 360 डिग्री जी आहे तर ती या ठिकाणी अशी व्यवस्थित कंप्लीट होईल. म्हणजेच कसे की पहिला जर फेज घेतला या ठिकाणी इथं तर याच्यामध्ये हा जो पॉइंट येईल म्हणजे हा इथं आर या ठिकाणी वाय याच्यामध्ये किती डिग्री कंप्लीट होतं 120. हा वाय आणि बी याच्यामध्ये किती कंप्लीट होतं तर 120 आणि बी आणि आर याच्यामध्ये किती कंप्लीट होतं तर 120. मग असं जर का व्यवस्थित क्रम असेल तर हा काय फिरेल असं या ठिकाणी क्लॉकवाईज दिशेने फिरेल. ठीक आहे. आणि जर का समजा या ठिकाणी क्रम चेंज झाला मग क्रम चेंज जर झाला तर काय होईल या ठिकाणी जसं समजा ह्याच ठिकाणी असं घेतोय आपण आणि हा या ठिकाणी आर घेतला आणि या ठिकाणी बी घेतला या ठिकाणी वाय घेतला. तर आता काय झालं की याची जी सिक्वेन्स आहे ती इकडनं आली बरोबर. तर जर का समजा इकडनं जर येत असेल तर हा होईल या ठिकाणी क्लॉकवाईज अशा कंडिशन. दोन्ही याच्या ठिकाणी काय झालंय हे जे डिग्री जी आहे इलेक्ट्रिकल डिग्री ही होईल 120 अंशाची. म्हणजे ही होईल सरळ आणि ही होईल या ठिकाणी उलट. तर ही याला म्हणतो आपण क्लॉकवाईज, याला म्हणतो आपण अँटी क्लॉकवाईज. ओके. मग आता हा जो क्रम जर व्यवस्थित असेल तर या पद्धतीने आपल्याला चालायला पाहिजे. मग हे ओळखण्यासाठी जी पद्धत आहे ती आहे फेज सिक्वेन्स इंडिकेटर मार्फत. फेज सिक्वेन्स इंडिकेटर साठी काय झालेलं आहे बघा. हे जे बोर्ड आहे या बोर्डाचे डायग्राम जे आहे तुम्हाला कनेक्शन डायग्राम या ठिकाणी दाखवलं बघा. इथं पहिला लॅम्प म्हणजे हा पहिला फेजचा दाखवते, इथं दुसरा फेजचा वाय, इथं तिसरा फेजचा. या ठिकाणी चेक करत असताना दोन काय केले आपण सारख्या याचे लॅम्प लावले. म्हणजे इथं पण घेतले लॅम्प इथं आणि इथं. याचा बघा पहिला पॉईंट इथं, हा दुसरा पॉईंट इथं, पहिला पॉईंट इथं, दुसरा पॉईंट. आणि याला एक इंडक्टन्स लावलाय म्हणजे चोक लावलाय तर तो लावला 40 वॅटचा आपण या ठिकाणी 40 वॅट 230 व्होल्टेजचा. तर याचे पण पॉईंट पहिला आणि या ठिकाणी दुसरा पॉईंट घेतला. आता हे काय झाले याला 2 याला 2 आणि याला 2 किती झाले 6 पॉईंट झाले. मग आता याच्यामध्ये काय करायचं स्टार कनेक्शन करायचं असते. स्टार कनेक्शन करत असता म्हणजे कसं करतो आपण अशा पद्धतीने स्टार केलं तर या ठिकाणी काय करतो पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज म्हणजे आर वाय आणि बी असं जर का फेज घेतलंय तर याला हा पहिला पॉईंट म्हणजे हा ए, हा बी आणि सी याला म्हणणार A1, याला म्हणणार A2, याला म्हणणार B1, याला म्हणणार B2, याला म्हणणार C1, याला म्हणणार C2. ठीक आहे. तर जर सुरुवातीला जर जोडत असतो या ठिकाणी तर हे तिन्ही फेज याला एकत्र जर जोडले आणि स्टार कनेक्टेड पॉईंट मध्ये काय करतो तिन्ही पाठीमागचे जे पॉईंट आहेत ते या ठिकाणी एकत्र शॉर्ट करतो. त्याला म्हणतो आपण स्टार पॉईंट. सप्लाय कुठे द्यायचंय सुरुवातीला आणि स्टार एंडिंगला काय करायचं त्याला शॉर्ट करायचंय. याला म्हणतात स्टार. जर का समजा तुम्हाला डेल्टा जर म्हटलं तर डेल्टा काय करतो आपण तर डेल्टा या पद्धतीने राहतो ना. असं या ठिकाणी डेल्टा राहील. इथं आर, इथं वाय, इथं बी. जे इथं दाखवलं तुम्हाला इथं ए, इथं बी आणि इथं सी. इथं A1, इथं A2, इथं B1, इथं B2, इथं C1, इथं C2. आणि हे जे दोन टोक आहेत समजा A1 C2 हा कोणता दाखवला तुम्हाला A2 B1 आणि B2 C1. ओके. असे त्या ठिकाणी काय होईल हा डेल्टा कनेक्शन होईल. आपल्याला चेक कशात करायचंय हे जे मीटर लावलेलं हे आपल्याला स्टार मध्ये चेक करायचं इथल्या पॉईंट नुसार. मग आता करत असताना काय करतो हे स्टार पॉईंट तुम्हाला दाखवले हा पॉईंट करतोय या ठिकाणी बघा इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक असं दाखवलंय. म्हणजे आता हे जे 2 जे टोक आहेत ते जॉईंट करायचे आपल्याला. तर ते काय केलं मी बघा हा पॉईंट घेतला इथं तसं तुम्हाला कलर चेंज करून दाखवतो. हा घेतला या ठिकाणी. ठीक आहे. हा जोडला या ठिकाणी 2 चा या ठिकाणी जोडला पहिला दुसरा पेजचा इथं. आणि हा जो तिसरा पेज आहे
त्याचा सुद्धा हा पॉइंट या ठिकाणी जोडला, म्हणजे याला कोणता म्हणतो आपण, स्टार पॉइंट. ओके, म्हणजेच काय होतं तयार, याच्यामध्ये न्यूट्रल तयार होतं. ठीक आहे. आणि जो पुढचा जो आहे, हे जे पहिले जे दिलेले आहेत याला जो जोडतोय आपण, हे जोडा या ठिकाणी पहिला फेजचा पहिल्याशी, हा दुसरा, याला काय करतो इथं जम्प करतो, इथं दुसरा लावा, आणि हे जो पॉइंट राहिला हा याला तिसरा लावा. ओके, असं लावल्यानंतर काय होईल या ठिकाणी की हे कनेक्शन कम्प्लीट झालं. कशाचं, स्टार कनेक्शनचं. आता जो हा पहिला लॅम्प आहे याला काय द्या, याच्या पॉइंटला मार्क करा आर, वाय आणि बी. इथं बघा पहिल्या लॅम्पला, आणि दुसऱ्या पॉइंटला मार्क करा आर, बी आणि वाय. ठीक आहे. जर का समजा या ठिकाणी 3 फेज सप्लाय आपण देतोय, 3 फेज 440 व्होल्टेजचा जर का सप्लाय देतोय, आणि जर क्लॉकवाईज दिशेने जर का सरळ असेल तर पहिला लॅम्प हा ब्राईट पेटेल आणि दुसरा लॅम्प हा डिम पेटेल. आणि जर का अँटी क्लॉकवाईज असेल तर हा पहिला लॅम्प डिम पेटेल आणि हा या ठिकाणी ब्राईट पेटेल. आता हेच खरं होते की नाही, त्यासाठी आपण या ठिकाणी जे कनेक्शन केले ते बघा, इथं दाखवतो तुम्हाला पहिला लॅम्प, इथं दुसरा, इथं इंडक्टर्स लावला म्हणजे चोक्स लावलाय आपण 40 वॅट. ओके, 230 व्होल्टेजचा 50 हर्ट्ज दिलेले. फेज सिक्वेन्स इंडिकेटर मध्ये हे जे 2 पॉइंट्स आहेत म्हणजे ज्याचा जोडायचे आहेत, त्याचा पॉइंट इथं आला पहिला, तर दुसरा इथं पहिला, इथं दुसरा, याचे सुद्धा सेम या ठिकाणी जॉईंट करण्यासाठी फक्त आपण या ठिकाणी टर्मिनल वापरले. कनेक्शन कसं केलंय, स्टार केलंय. तर स्टार बघा या ठिकाणी याची जी दुसरी पॉइंट आहे ही या पॉइंटशी जॉईंट केली इथं. ठीक आहे, बघा इथं दाखवले तुम्हाला, इथून इथपर्यंत हा जॉईंट केला होता असा, आणि जो इथून काढली दुसरी वायर ती सुद्धा या ठिकाणी केली, म्हणजे इथून काढलेली. ठीक आहे, इथं बघा हा असा या ठिकाणी सर्क्युलेट करून इथं लावले. आता काय केलं की फक्त 3 फेज लावायचे. इथं पहिला फेज बघा, इथं घेतला आर, इथं येईल, हा घेतला वाय, वाय इथं लावला, आणि बी असा सरळ या ठिकाणी लावला. एमसीबी कुठून, मेन फेज कुठून घेतला आपण, या ठिकाणाहून एमसीबी मार्फत घेतलाय, आणि इथून या ठिकाणी याला कनेक्शन व्यवस्थित केलंय. आता याला चेक करू व्यवस्थित होतंय का नाही, एकदा जरा चालू करा. बघा हा काय होतंय, या ठिकाणी आर वाय बी कनेक्शन लावलेले व्यवस्थित, म्हणून हा तुम्हाला या ठिकाणी ब्राईट पेटतो. आणि इथं काय झालंय की हा या ठिकाणी थोडा डिम पेटतोय, म्हणजे हे जे कनेक्शन जे लावलेलं आहे तुमचं काय लावलंय, सरळ लावलंय. म्हणून या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला, फेज सिक्वेन्स जो आहे तो या ठिकाणी व्यवस्थित आहे, म्हणजे आर वाय बी कनेक्शनला आहे. ओके, आता हेच जर का समजा तुम्हाला उलट करायचं असेल, म्हणजे जर का समजा अनावधानाने तुमची इथली जी वायर असेल, समजा इथं दिलेलं बघा, इथं आर ची आहे, इथं वाय ची आणि इथं बी ची, जर अनावधानाने समजा आपली बदललेली असेल, आपण बदलली नाही, आपण काय करतो प्रत्यक्षात बदलूनच बघतोय. ठीक आहे, तर हे लावा इथं वायला, आणि इथं लावा याला. बघा ही जी वाय ची आहे, इथून इथपर्यंत वाय ची, हे लावतो आपण बी ला, आणि हे जे लावतोय कुठे लावतोय आपण, हे सरळ वायला लावतोय. ठीक आहे, बघा आता हा आर जाग्यावरच आहे, ही बघा हा आर इथं जाग्यावरच आहे. हे फक्त बी ची होती ती लावलं वायला, आणि वाय ची होती ती लावले बी ला. ठीक आहे, आता जरा चेक करा. मग अशी काय होता, हा ब्राईट लागला होता, तो डिम लागला होता. आता काय झालंय, हा डिम लागलाय, या ठिकाणी ब्राईट लागलाय, म्हणजे ही कंडिशन या ठिकाणी आली आर बी वाय, आणि हा आला या ठिकाणी. मग ही जी कंडिशन होती कुठे, ही आली होती या ठिकाणी, ही होती आर वाय बी. आता कळलं या ठिकाणी फेज सिक्वेन्स इंडिकेटर काय करतो, या ठिकाणी तुम्ही असं चेक करू शकता की जो स्टार्टिंग आणि एंडिंग जो असेल, म्हणजे तुमची सरळ आणि उलट दिशा जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी आपल्याला चेक करता येतो. मीटर याचा प्रोजेक्टचं काय नाव दिलंय, फेज सिक्वेन्स इंडिकेटर. अशा तऱ्हेने आपण काय करू शकतो, त्याला चेक करू शकतो. नमस्कार, या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल, आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील. आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेल. परत एकदा सांगेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नक्की पाठवा.